हाय, मी संचिता. मी आहे माझ्या कैलास यात्रेला. मी सुरू केली होती कैलास यात्रा 28 मेला. सो आज मी आहे इथे जुटुल फुकला, जो यात्रेचा माझा दुसरा दिवस आहे. कैलास यात्रा म्हणजे माझी सुरू झाली लखनौपासून. लखनौनंतर आम्ही नेपालगंज, मग तिबेट, चायना बॉर्डर क्रॉस करून, आणि त्याच्यानंतर आम्ही परिक्रमा सुरू केली. सो डे 1ला तुम्हाला 13 किलोमीटरचा वॉक असतो. 13 किलोमीटर असे खूप कमी वाटत असतील आपल्याला, पण प्रचंड हाय अल्टिट्यूड आहे. तुम्ही अगदी साधे 2 स्टेप्स जरी वॉक केलं तरी तुम्हाला दम लागतो. सो त्या अल्टिट्यूडमध्ये तुम्हाला सेट व्हायला प्रचंड वेळ लागतो. सो फर्स्ट डे असते 13 किलोमीटरची. सेकंड डे द टफेस्ट डे असतो, दॅट इज 23 किलोमीटर, जो आज मी कंप्लीट केला आहे. मी जुटुल फुकला आहे आणि आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल सगळे डोंगर आहेत. सोय खूप अशी लिमिटेड आहे, म्हणजे अगदी मिनिमम बेड्स आहेत, वॉशरूम्स पण विशेष नाही आहेत. पण हे सगळं निग्लेक्टेड आहे, कारण प्रचंड आनंद होतो आहे की उद्या माझी कैलास यात्रा पूर्ण होईल आणि माझ्या नावाच्या आधी मी कैलासी असं लावू शकते. सो खूप छान वाटतं आहे. सो प्रत्येक त्यांनी, म्हणजे जे कोणी शिवभक्त आहेत त्यांनी डेफिनेटली ही यात्रा करावी. आमची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्ही 95 जणं होतो. 95 जणांपैकी जुटुल फुकला फक्त 7 जणं पोचू शकले आहेत. बरेचसे ड्रॉबॅक्स, म्हणजे येऊ शकले नाहीत किंवा चालू शकले नाहीत किंवा घोडा मिळाला नाही, असे बरेचसे ड्रॉबॅक्स होते. पण जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा 95 जणं होते की ज्यांनी कैलाशला यायचं असं ठरवलं होतं. पण त्यातल्यापैकी फक्त 7 जण एकदम स्ट्रॉंग विल पॉवर, स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशन, त्याच्यामुळे इथे येऊ शकले. सो आज आम्ही इथे आहोत. आता इथे रात्रीचे 8 वाजलेले आहेत, तरी पण भरपूर ऊन, एकदम क्लिअर आहे वेदर. पण आज खूप छान वाटतं आहे. म्हणजे माझी ओव्हरऑल यात्रेमध्ये हाय अल्टिट्यूडमध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स झाले मला, ॲसिडिटी, लॅक ऑफ ऑक्सिजन. पण स्टील आज इथे पोचल्यानंतर एव्हरीथिंग इज गॉन. म्हणजे नो हेडेक, खूप फ्रेश फील करते मी. आणि उद्या माझी यात्रा कंप्लीट होईल याचा आनंदच मला खूप जास्त देतो आहे. सो उद्या पण मी एक व्हिडिओ पोस्ट करते जेव्हा माझी यात्रा कंप्लीट होईल. थँक्यू.